मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संजय राऊतांची भेट घेतली। ठाकरेंनी राऊतांच्या भांडूपमधील निवासस्थानी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। राज ठाकरे आणि संजय राऊतांच्या भेटीवर आमदार सुनील राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। राज ठाकरे सतत फोनवरून संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करत होते। ते घरी आल्यानं आम्हाला कुटुंबियांना आनंद झालाय असं सुनील राऊतांनी विधान केलं। मुक्ताईनगरमध्ये झालेल्या राड्यावर रक्षा खडसेंनी प्रतिक्रिया दिली। इतिहासात पहिल्यांदा अशी निवडणूक झाली जिथे स्वतः आमदारांनी गुंडगिरी केली असं रक्षा खडसे म्हणाले। मुक्ताईनगरमध्ये झालेल्या राड्यासंदर्भात भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणी चंद्रकांत पाटलांनी केली। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी दबाव आणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवला अशी माहिती आता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली। 27 तारखेला महाराष्ट्रानं केंद्राकडे प्रस्ताव पाठवल्याचं त्यांनी म्हटलंय। राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे एकूण 29,000 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली। कृषी खातं, ग्रामविकास आणि महसूल विभागानं केंद्र सरकारकडे एकत्रित प्रस्ताव पाठवला असल्याचं त्यांनी सांगितलं। अतिवृष्टीबाबत महसूल आणि वन विभागानं केंद्राकडे प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली। नोव्हेंबर महिन्यात हा प्रस्ताव गेल्याचं त्यांनी सांगितलं। जून ते ऑक्टोबर पर्यंत अतिवृष्टी झाली, त्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। 1,03,00,000 हेक्टर पिकाचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांना मदत सुरू आहे। शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवली जाईल असं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलं। महाराष्ट्रातील सरकार निवडणुकांमध्ये व्यस्त असून शेतकरी मदतीबाबत सरकार उदासीन आहे अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळेंनी मांडली। तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात समापचारानं तोडगा काढला पाहिजे या संदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे। विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही काळाची गरज आहे। पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहील हे आपण सर्वांनी लक्ष ठेवावं असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। स्थानिक निवडणुकीत मराठी शाळा, मराठी भाषा संरक्षणाचा मुद्दा अग्रक्रमानं मांडण्यावर उद्धव ठाकरे ठाम आहेत। याबाबत मराठी अभ्यास केंद्र तसेच शालेय अभ्यास आणि कृती समितीच्या प्रतिनिधींशी उद्धव ठाकरेंनी चर्चा केली। संचार साथी ॲप अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाविरोधात ठाकरे गटाचा आक्षेप आहे। शिवसंचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे यांनी केंद्र सरकारला याबाबत पत्र लिहिलंय। महाड नगरपालिका निवडणूक राडा प्रकरणी मंत्री भरत गोगावलेंनी सुनील तटकरेंचं नाव न घेता लक्ष केले। बाहेरून येऊन कोणी महाडमध्ये दादागिरी करणार असेल तर महाडकर खपवून घेणार नाही। दादागिरी श्रीवर्धन रॉयमध्ये करावी असंही गोगावले यांनी म्हटलंय। महानगरपालिकेत झालेल्या राड्या प्रकरणी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र राष्ट्रवादीच्या उपस्थित नसलेल्या कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप स्नेहल जगताप यांनी केला। शासकीय नियमावलीला फाटा देऊन बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा असे आदेश मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले। यशवंत किल्लेदार यांनी मतदार यादीतील तक्रारी देण्यासाठी अजून 14 दिवसांची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी केली। याबाबत किल्लेदार गुरुवारी बीएमसी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं, तेजवानीला अटक केली, पण अजूनही मुख्य आरोपींवर कारवाई झाली नाही असा आरोप अंजली दमानी यांनी केलाय। नगर परिषद निवडणुकीसंबंधीचा नागपूर उच्च न्यायालयाचा निर्णय चुकीचा आहे असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं। सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यानंतर नागपूर उच्च न्यायालयानं हा निर्णय कसा काय दिला असा सवाल त्यांनी केला आहे। वंचितच्या नेत्या अंजली आंबेडकरांनी सक्षम ताटेच्या कुटुंबियांची भेट घेतली। जातीवादातून सक्षमची हत्या झाली होती। सक्षमची प्रेयसी याचवलच्या शिक्षणाची जबाबदारी अंजली आंबेडकरांनी स्वीकारली। युगेंद्र पवार यांचा विवाह सोहळ्यानंतर आता जय पवार यांचा लग्न सोहळा पार पडणार आहे। विशेष म्हणजे हा सोहळा मुंबई पुण्यात नाही तर बहिरणमध्ये पार पडणार आहे।